पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, झी मराठीवरच्या ताज्या वाफाळत्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आपल्याकडे असं आहे ना की जसं प्रांत बदलतो, भाषा बदलते, वेश बदलतो, राहणीमान बदलतं, वातावरण बदलतं, तसंच पदार्थ आणि चवी सुद्धा बदलतात। आणि असाच एक प्रांत म्हणजे खानदेश। ज्या खानदेशामधले वेगवेगळे पदार्थ तुम्हाला काही भागामध्ये दाखवावे असं आमच्या डोक्यात आलं आणि म्हणून आम्ही कालच्या भागामध्ये खानदेश थाळी केली। आजच्या भागामध्येही खानदेशामधले छान नॉनव्हेज पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। त्याच्याकडे जाऊया, पण त्याआधी या स्वयंपाकघराची जी गृहिणी आहे मधुराजी, त्यांना इथे आमंत्रित करूया। या हो, फार लांबून येतात बरं का त्या। नमस्कार, कशा आहात तुम्ही? खूप छान। खानदेशातले पदार्थ आपण काल पाहिले, एक अख्खी थाळी छान सजवली। आज काय पाहणार आता? काल आपण शाकाहारी थाळी बनवली, आज मग आता खानदेश आहे, मग काळ्या मसाल्यातील मटण रस्सा बनवूया। आम्ही सारे खवय्ये। पण मला एक सांगा, इतर ठिकाणचे पदार्थ, कोकण आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, खानदेश आहे, यातले बेसिक फरक काय आहेत? जसं आपण मागच्या भागात पण बघितलं की जिथे जे पिकतं तिथे ते शिजतं। कोकणामध्ये तांदूळ नारळाचं उत्पादन खूप होतं, त्यामध्ये त्या सढळ वापर होतो। त्याच प्रकारे खानदेशामध्ये डाळींचं पीक खूप जास्त प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे डाळींचा वापर आपण सढळ बघतो तिथल्या पदार्थांमध्ये। बरोबर। आता नॉनव्हेज थाळीमध्ये मुळात येतं काय काय हे आधी मला सांगा। खानदेशात बरेच प्रकार बनवले जातात, त्यामध्ये काळा रस्सा म्हणजे काळा मसाल्यातील रस्सा तिथे खूप पॉप्युलर आहे। त्यामध्ये आपण आज मटण करतोय आणि त्याचबरोबर कळण्याची भाकरी ही खानदेशमध्ये बऱ्याच प्रमाणात खाल्ली जाते। कळण्याची? हा, ज्यामध्ये ज्वारी आणि उडदाची डाळ एकत्र करून गिरणीतून दळून आणली जाते आणि मग ती मेनली हिवाळ्यामध्ये खाल्ली जाते। त्याची पुरी पण बनवतात, भाकरी पण बनवतात। ओके, मग नॉनव्हेज थाळीमधला हा कुठला पदार्थ? आता आपण हे काळा मसाल्यातील मटण रस्सा करतोय। काळ्या मसाल्यातील मटण रस्सा, लागणारं साहित्य सांगा। तर मटण हवं, अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा, खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर, खडे मसाले। आपण ताजा मसाला काळा मसाला करून घेतो, त्यामुळे मसाला वेलची, हिरवी वेलची आणि तमालपत्र, आलं लसूण, जायपत्री, स्टारफूल, त्याचबरोबर दगडफूल, धणे, लवंग, जिरं, आलं लसूण पेस्ट पण हवी आहे, खसखस, मीठ, लाल तिखट आणि हळद। आता काय करूया मग ह्याचं? मटण शिजायला वेळ लागतो, त्यामुळे सगळ्यात आधी पण मटण शिजायला घालूयात। तेल गरम केलेलंच आहे, यामध्ये घालूयात कांदा। बरं, ह्या भागामध्ये आम्ही जो तुम्हाला आमचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही पटापटा तुमचे प्रश्न विचारून अगदी थेट आत्ता एक्सपर्ट कडून स्वयंपाकाशी निगडीत उत्तर विचारू शकता। कारण खूपदा काय होतं की तुमच्या स्वयंपाकघरातले काही प्रश्न असतात जे अनुत्तरित राहतात, त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत। मोबाईल माझ्या खिशातच आहे, वाजला की मी काढीन आणि तुमचा प्रश्न विचारेन। पटकन करा, नंबर दिसतोय तुम्हाला खाली। यामध्ये घालतोय आलं लसूण पेस्ट, बरं, 1 चमचाभर, थोडीशी हळद, आता यामध्ये घालूयात मटण। बाप रे, मीठही घालूया चवीपुरतं। आता हे तेलावर छान परतून घ्यायचं आणि मग यामध्ये पाणी घालूया। झाकण ठेवून शिजवून घेऊ। बरं, किती वेळ शिजायला लागतो ह्याला? अर्धा तास तरी जातो, 30 ते 40 मिनिटं। ठीक आहे, खानदेशी मटण आपण करतोय, पण हे करेपर्यंत मला इथे पहिला निरोप आलेला आहे आणि तो अर्थात आम्ही दिलेल्या नंबरवरचा आहे। म्हणजे आता तुमचा पहिला प्रश्न मी विचारतो। हा प्रश्न पाठवलाय अंकिता नावाच्या कुणीतरी पाठवलाय आणि त्या आहेत पुण्याहून। त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की मला भात शिजलाय की नाही हे कळतच नाही। नेहमी आमचा कुकर वेगवेगळ्या शिट्टीवरती भात शिजवतो, कधी 5व्या शिट्टीलाही शिजलेला असतो, कधी 11व्या शिट्टीलाही शिजलेला असतो। तर भात शिजलाय याचा अंदाज मी कुकर न काढता कसा घ्यायचा? ऍक्च्युली तांदूळ किती जुना आहे त्या प्रमाणात त्याचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त कळतं। सो आता हे तर आपण ओळखू नाही शकत की तांदूळ किती जुना आहे। साधारण जितका जुना तांदूळ होत जातो तितका तो सुवासिक होत जातो। त्यामुळे एक तर प्रयोग करावाच लागतो तांदूळ आल्यावर, कारण ते पटकन ओळखणं शक्य नाही।
आणि मला असं वाटतं ना की शिट्टी काढून भात शिजवण्यापेक्षा जर वाफेवर तो शिजवला तर तो छान एकसारखा शिजला जातो आणि पौष्टिकही बनतो. बरं, म्हणजे असं हे वाफेवर जसं आपण करतोय तसं बरोबर. कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा तसा. बरोबर. हो की नाही, म्हणजे तुम्हाला बघता येईल. बरोबर. ठीक आहे. आणि हे सगळं करून मग मात्र तुम्हाला शेतावरून भाताची परीक्षा करायला लागेल, नाहीतर मग तुमचं नाक तुम्हाला सॉलिड ठेवावं लागेल. हो की नाही, बरोबर. कारण तांदूळाचा जो सुवास येतो त्याच्यावरून कळतं की भात किती शिजलाय. चला, तुमच्या आलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलेलं आहे. याला छान वाफ काढून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. खानदेशी काळ्या मसाल्यातलं मटण आपण करतो आहोत आणि त्याला आता वाफ आलेली असेल. बघा बरं झाकण काढून. व्यवस्थित शिजलेलं आहे. माल शिजलंय का? येस. वा. आता मोहरं काय करूया हो? आता मसाला करून घेऊयात. म्हणजे हा काळा सगळ्यात मेन मसाला. पार्ट असेल ना? Yes. ठीक आहे. पुढे आता यामध्ये काळा मसाला म्हणजे जो त्यांचा खूप स्ट्रॉंग मसाला असतो बेसिक, तो मसाला आपण करून घेऊया. तर बरं. सगळ्यात आधी धने, 1 चमचाभर धने, जिरं समप्रमाणामध्ये घेतोय, धणे आणि जिरे. खडा मसाल्यांचा थोडासा जास्त वापर असतो, त्यामध्ये लवंगा थोड्या जास्त असतात. बरं. स्टार फूल, जायपत्री. जायपत्री. हे थोडे घालायचंय कारण हे जर जास्त प्रमाणात गेलं तर त्याचा कडवटपणा त्या मसाल्यामध्ये उतरतो. बरं. दगडफूल, बरं. 1 मसाला वेलची बरं. आणि हिरवी वेलची आपली. राईट. आणि हे छान भाजून घ्यायचं. बरं. वा. आणि आता आपण कमी प्रमाणात करतोय त्यामुळे मग मी यामध्येच सुकं खोबरं घालते की जेणेकरून आपली ही प्रोसेस पटकन होईल. या मसाल्यांसोबतच खोबरंही आपण भाजून घेऊया. बरं, ठीक आहे. आता खानदेश काळ्या मातीचा प्रदेश, तसा राकट आहे, उष्ण आहे, कोरडा आहे. या प्रदेशामध्ये तुम्हाला पौष्टिकता, ताकद देणारं केळंही पिकतं. या प्रदेशामध्ये तुम्हाला तुमच्या अंगातली उष्णता किंवा सगळं समप्रमाणात बॅलन्स करणारे मसाले सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि याच प्रदेशामध्ये तुम्हाला अरे संसार संसार असं प्रेमाने लिहिणाऱ्या बहिणाबाई सुद्धा असतात. त्याच्यामुळे एखादा प्रदेश फक्त पदार्थ नाही, संस्कार पिकवतं, माया पिकवतं, लेखणी पिकवतं आणि असे पदार्थही पिकवतं. आणि असा हा खानदेश आहे जो आपल्या भारताचा किंवा महाराष्ट्राचा फार महत्त्वाचा प्रदेश आहे. आता काय करूया? आता हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. पण आता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये थंड करायला, म्हणून मी काढून घेते. ठीक आहे. संयमाने वेळ देऊन करायची ही सगळी कृती आहे. मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला. आता हा थोडा थंड करून घेऊयात. तोवर त्याच तव्यामध्ये परत मी तेल घालते. तर इथे हे मसाले बघितले असेल तुम्ही, खोबरं मी छान असं तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे. आणि याच पद्धतीने आता कांदा म्हणजे हे जे वाटण आहे काळं वाटण तेही करायचं. अच्छा. या रेसिपीचा जो आत्मा आहे काळं वाटण, तो आम्ही सध्या करतोय. त्याच्यामुळे केअरफुली बघा, सगळं नीट लिहून घ्या. जनरली आपण कुठलाही मसाल्यासाठी कांदा परततो तो हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतो. पण याला हा जो काळा रंग, ऑथेंटिक काळा रंग येण्यासाठी हा कांदा आहे ना थोडासा काळपट ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा. अच्छा. बर. म्हणजे आपल्याला असं वाटेल अरे रे 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 करपलं की काय, पण तसं नाही, त्याचा रंगच आपल्याला तसा हवा आहे. आणि यामध्ये थोडंसं लसूण आणि आलं घालायचं. आलं घालायचं. ठीक आहे. मग आता हा आणखी थोडासा कांदा होऊ द्यायचा. होऊ द्या की मग. सोनेरी रंगावर झालेला आहे. तोवर हे जे खडे मसाले आपण भाजून घेतले होते हे घेऊयात. हे काम मी करणार ना, मला खूप आवडतं. झाली. खूपदा मसाला करता करता त्याच्यामध्ये थोडंसं तेल वरून घालतात. मसाले खूप दिवस टिकवायचे असतील तर तेलाचा वापर केला जातो. अगदी बरोबर. वा. परफेक्ट झालाय ते. आता आणि हा कांदाही छान परतलेला आहे काळ्या रंगावर. आता हा थंड करून घेऊया. आता हे जे आपण परतून घेतला होता कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. बरं. तर यामध्ये पुढचे जिन्नस घालूयात. लाल तिखट. काळा मसाला आपण बाहेर काढला ना का तो ह्याच्यातच आहे? तो त्यातच आहे, त्यामध्येच वाटण करायचंय. अच्छा. खसखस. थोडीशी खसखस आणि काळा रंग आला पाहिजे तो मसाला परतल्यावर, त्यासाठी कोथिंबीर.
आणि हे छान एकजीव झालं पाहिजे म्हणून थोडंसं पाणी. आपलं हे वाटण फार छान तयार झालं. Yes. आता काय? आता हे परतायचं तेलामध्ये. बरं. आणि रस्सा आहे त्यामुळे तेलाचा थोडासा जास्त वापर करते. बरं. म्हणजे तर्री आली पाहिजे. हो बरोबर आहे. आणि त्यात मटण आहे, त्यात काळं वाटण आहे, त्याच्यामुळे तर्री तर आलीच पाहिजे. बरं, तेल गरम होईपर्यंत एक प्रश्न तुम्हाला विचारतो. महाराष्ट्रामध्येच कोकणी पद्धतीने स्वयंपाक वेगळा आहे, CKPचा वेगळा आहे, पश्चिम महाराष्ट्रातला वेगळा आहे, मराठवाड्यातला वेगळा आहे, खानदेशातला वेगळा आहे. यातल्या कुठल्या प्रांतातल्या स्वयंपाक पद्धतीमध्ये जास्त वेळ लागतो? तसं असं कुठल्या प्रांतामध्ये आपण नाही म्हणू शकत, कारण आपण ना सोय करत असतो. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये पटकन होणारे पदार्थही आहेत आणि त्याचबरोबर वेळखाऊ पदार्थही आहेत. आपल्या सोयीप्रमाणे आपण ते पदार्थ निर्माण केले आहेत. बरोबर. आणि आपल्या सोयीप्रमाणेच आपण ते थोडंसं हे काढू, थोडंसं हे घालू, असं करून ते बदलत असतो. बरोबर. बरं, इकडे आमच्या गप्पांवरती नाही तर वाफेवरती मटण शिजते आहे आणि इकडे आता तेलही गरम झालेलं आहे. काय घालूया? आता आपण हा मसाला घालूया. तेलामध्ये चिमूटभर मीठ घालते, त्यामुळे तो मसाला उडणार नाही. बरं. आणि हा आता छान परतून घेऊया. वा. तर तुम्ही बघू शकाल आपण मीठ टाकलं त्यामुळे ते उडत नाहीये. बरोबर आहे. ओलं वाटण. यामध्ये थोडंसं लाल तिखट घालतेच मी. अजून घाला थोडं, चालेल की? मीठ आणि छान तवंग सुटलेला आहे तेलाला. येस. हा गॅस मी करतो बंद. आणि शिजलेलं मटण. अहो वाफ बघा, वाफ. हे ह्याच्या त्या स्टॉकसह ह्याच्यात घालायचं. चमचा बाजूला घेता का? अग ग ग ग ग ग ग. ह्याला एक छान उकळी काढून घेऊया. ठीक आहे, मग आपण एक झाकण ठेवूया. छान 5 मिनिटं वाट पाहूया. कालच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला खानदेशी अख्खी थाळी दाखवली, व्हेज पदार्थ होते. आजच्या भागामध्ये नॉनव्हेज पदार्थ, आणि तेही केलं खानदेशी पद्धतीचं छान काळ्या मसाल्यातलं, काळ्या वाटणातलं मटण. बरोबर. 5 मिनिटं उकळी काढून घेऊया. मधुराजी, बहार आणलीत तुम्ही. हे 5 मिनिटात होईपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण काळ्या मसाल्याचा मटण रस्सा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात कांदा घालून तो परतून घ्यावा. त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी हळद घालावी आणि मग त्यात मटण घालावं. त्यावर चवीपुरतं थोडंसं मीठ घालावं आणि सगळं थोडंसं परतून घेऊन मग त्यात पाणी घालावं. त्यावर झाकण ठेवून 30 ते 40 मिनिटं हे मटण शिजू द्यावं. एका पॅनमध्ये समप्रमाणात धणे जिरे, लवंग, स्टार फूल, थोडीशी जायपत्री, दगडफूल, मसाला वेलची, हिरवी वेलची घेऊन हे सगळं भाजून घ्यावं. मसाल्यांसोबतच सुकं खोबरं देखील भाजून घ्यावं. हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यावं आणि मसाला मिक्सरमध्ये तसाच ठेवावा. आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा काळपट चॉकलेटी रंगावर भाजून घ्यावा. त्यात थोडंसं आलं लसूण देखील घालावं. हे थंड झाल्यानंतर मसाला तयार केलेल्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावं. आता त्यात लाल तिखट, थोडीशी खसखस, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालावं आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून बारीक वाटण तयार करून घ्यावं. आता एका कढईत थोडंसं जास्त प्रमाणात तेल घेऊन ते गरम झालं की त्यात चिमूटभर मीठ घालून मग त्यात मिक्सरमधील वाटण घालावं आणि नीट परतून घ्यावं. आणखी थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून चव ॲडजस्ट करून घ्यावी. आता या मसाल्यात शिजवलेलं मटण घालावं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं उकळी येऊ द्यावी. काळ्या मसाल्याचा झणझणीत मटण रस्सा तयार आहे. खानदेशी काळ्या वाटाण्यातलं काळ्या मसाल्याचं छान मटण आपण केलं. आता आपण काय करतोय? आता आपण अंडा मसाला बनवतो. अंडा मसाल्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेलं अंड, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, धनेपूड, काळा मसाला, मगाशी जो मसाला वाटला त्यातला थोडा मी काढून घेतला होता, आलं लसूण पेस्ट, जिरपूड, लाल तिखट आणि मीठ. बरं, आता आपण करूया ह्याची कृती. तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा. आता कांदा परतत आलेला आहे. टोमॅटो. आता यामध्ये आपण सगळे मसाले घालूयात. काळा मसाला हा जास्त. आता यामध्ये वेगळं पण काय, अंडा मसाला तर आपण खातच असतो.
एकतर हा पटकन बनवून तयार होतो, त्यातमध्ये थोडासा तिखटाला जास्त काळ्या मसाल्याचा वापर आहे यामध्ये. आणि हे जे वाटण आहे ताज्या मसाल्यातलं वाटण, त्याची ही चव अप्रतिम उतरते. बरं, आता तुम्ही काळा मसाला घातला खानदेशी, धणेपूड, जिरेपूड आणि आलं लसूण आलं पेस्ट, लसूण. आणि हा एक चमचाभर मसाला, जे वाटण आपण मगाशी मटणासाठी केलं होतं. बरोबर. यामध्ये आपण मीठही घालून घेऊया. इतका सुंदर याचा सुवास येतोय की त्याला तोड नाही. आणि आता यामध्ये उकडलेलं अंड घाला. अंडी सोडायची. याच्या रंगावरूनच तुम्हाला कळेल की हे खानदेशी आहे. आणि अंड छान कोट करून घ्यायचं त्या मसाल्यात. त्याच्यावर टाकायचं का? बरोबर. कोथिंबीर. किती छान दिसायला सुद्धा किती सुंदर. असंच ना? हो. मंडळी, आम्ही तुम्हाला आज खानदेशी पद्धतीने मटण दाखवलं, खानदेशी पद्धतीने अंडा मसाला दाखवला, की आम्ही छान एका थाळीमध्ये सर्व करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता सुखा अंडा मसाला तयार करण्याची कृती पाहूया. एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून तोही नीट परतून घ्यावा. आता त्यात काळा मसाला, धणेपूड, जिरेपूड, आलं लसूण पेस्ट आणि ओलं काळं वाटण जे मटणासाठी तयार केलं होतं ते घालावं. चवीनुसार मीठ घालून हे सगळं नीट एकत्र परतून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालून ढवळावं आणि त्यात उकडलेली अंडी घालावी. मसाला घालून अंडी कोट करून घ्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. अस्सल खानदेशी पद्धतीचं मटण आणि अंडा मसाला, खानदेशी पद्धतीनेच केलेलं वाटणही आहे, मसालेही तसेच आहेत आणि त्याच्यामुळे रंगही काळा आलेला आहे. आता हे जरा थाळीमधले जे दोन पदार्थ आहेत ते बाजूला ठेवूया. पण हे नेमके खायचे कशाबरोबर? भाकरीसोबत. पण मग ती करणार आहात का तुम्ही? ऑफकोर्स करणार आहे. इतनी खुशी, इतनी खुशी. आता ही भाकरी दोन पिठं कसं काय? कळणाची भाकरी आहे. खानदेशामध्ये ज्वारी आणि उडदाची डाळ एकत्रच दळून त्याचं पीठ केलं जातं. अच्छा. इथे आपल्याकडे ती सोय नाहीये, म्हणून मी ही वेगवेगळी पिठं घेतलेली आहे. त्याला कळणाची भाकरी म्हणतात. कळलं का तुम्हाला? एकत्रच उडदाचं आणि ज्वारीचं पीठ दळलं जातं. आपण आता मिक्स करणार आहोत. तुम्ही ज्वारीचं आणि उडदाचं पीठ एकत्र केलं, थोडंसं मीठ घातलं, कळणाची भाकरी खानदेशी पद्धतीने आपण करतोय. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून. ठीक आहे. मी इकडे दरम्यान तवा तापत ठेवलेला आहे. बरं, भाकरीचं पीठ मळता मळता मी तुम्हाला एखाद दोन कोडं विचारू चालेल? चालेल. तुम्ही नाही मला विचारायचं, मी तुम्हाला विचारणार. एक लाल गाई नुसती लाकूड बाई, जर पाणी पिले तर मरून ती जाई, ओळखा पाहू मी कोण? चूल. नाही, जवळ पोहोचलायत पण तुम्ही. चुलीमध्ये काय असते? चुलीवर जी धग लागते. करेक्ट, आग. वा. मी तुम्हाला एक वेगळं कोड विचारतो. 5 अक्षराचा हा पदार्थ आहे. पहिल्या 3 अक्षरामध्ये एका फुलाचं नाव आहे. चंपाक नाही, पण हे 3 अक्षरात फुलाचं नाव होतं. 5 अक्षराचं आहे. हो, छान पदार्थ आहे. हिंट देऊ का? गोड आहे. तुम्ही ओळखा बरं. 5 अक्षर, पहिल्या 3मध्ये एक फुलाचं नाव तयार होतं. अजून एक हिंट देतो, त्या पदार्थाला पाक असतो. गुलाबजाम. पहिल्या 3 ह्याच्यामध्ये फुल. चला, तवा तापलेला आहे, भाकरी लाटून होते आहे. कळणाची भाकरी तयार झाली की मग खानदेशी नॉनव्हेज थाळी हाणायला घेऊन. आणि भाकरी जेव्हा आपण तव्यामध्ये घालतो ना, तवा कायम हाय हीटवर तापवून घ्यायचा, म्हणजे भाकरीला तडे नाही जात. चला, आम्ही छानपैकी ही कळणाची भाकरी तयार करून घेतो. परत एकदा सांगतो, कळणाची भाकरी म्हणजे उडदाचं आणि ज्वारीचं पीठ एकत्र करून केलेली भाकरी. अस्सल खानदेशी पद्धतीने सगळी थाळी तयार आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. कळणाची भाकरी तयार करण्याची कृती आता आपण पाहूया. ज्वारी आणि उडदाचं पीठ एकत्र करून थोडं थोडं पाणी घालत भाकरीचं पीठ मळून घ्यावं. त्यानंतर त्याची भाकरी लाटून घ्यावी. हाय फ्लेमवर तापवलेल्या तव्यावर ही भाकरी टाकावी. वरच्या बाजूला पाणी लावून घ्यावं आणि दोन्ही बाजूंनी भाकरी खरपूस भाजून घ्यावी. काळ्या मसाल्याचा मटण रस्सा
आणि सुखा अंडा मसाला सोबत खाण्यासाठी गरमागरम कळणाची भाकरी तयार आहे. अस्सल खानदेशी नॉनव्हेज थाळी आज आमच्या समोर तयार आहे. अस्सल खानदेशी काळं वाटण, काळं मटण आणि अंडा मसाला आणि सोबत छान कळणाची भाकरी, ती सुद्धा खानदेशी पद्धतीने केलेली. कसं वाटलं तुम्हाला आजच्या भागात ते करून? खूप छान वाटलं. मुख्य म्हणजे मला जे आवडतं ते इथे करायला मला संधी मिळते, सो खूप छान वाटलं. वा. आणि तुमच्याही स्वयंपाकाचे अनेक चाहते जगभर आहेत. आय एम शुअर या कार्यक्रमात तुम्ही केलेला हा स्वयंपाक पाहून आपल्याही या प्रेक्षकांना नक्की आवडेल. चला, खानदेशी थाळी तुम्ही करून बघा. आम्ही आजच्या भागात घेतो निरोप. भेटूया पुढच्या भागात असेच छान छान पदार्थ घेऊन. झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमाचे नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बाय.